तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मला माहीत आहे की महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आतुरतेने फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजेच की 2025चा खरीप हंगामाचा थकीत बाकी असलेला पीक विमा, जो अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जाहीर झालेला नाही आहे. आणि आता राज्य सरकारकडून या संदर्भात ऑफिशियली अपडेट देण्यात आलेला आहे. मागील खूप महिन्यांपासून शेतकरी या योजनेअंतर्गत वाट पाहत होते की खरीप हंगाम 2025चा, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं आणि राज्य सरकारनं तेव्हाच आपल्याला 7 ते 8 हजार कोटी रुपयाचा निधी हा जाहीर केलेला होता. पण तो अद्यापही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेला म्हणजे खात्यात आलेला नव्हता. जाहीर केला सरकारनं, मात्र खात्यात आलेला नव्हता. तर त्या संदर्भात शासनाच्या आता ऑफिशियली माहिती समोर येत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तो आता जाहीर होणार आहे मित्रांनो. तर तो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, शेतकऱ्यांची यादी, तुमची गाव पात्र आहेत का, तुमची महसूल मंडळ पात्र आहेत का, आणि काय निकष तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जाहीर होणार आहे, तर सर्व माहिती पाहूया. फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सेट करा, कारण की अशा अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर आपल्याला माहीत आहे की 2025मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं मित्रांनो. मराठवाडा ते पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये अतोनात शेतकऱ्यांचं मित्रांनो असे जमीन अशी भुईसपाट झालेली होती. एवढं पाणी ज्या मराठवाड्यामध्ये कधीही दुष्काळ राहायचा, त्या मराठवाड्यामध्ये पाण्यानं मित्रांनो अतोनात नुकसान करून टाकलेलं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं 35,000 कोटी रुपयाची जी मदत आहे मित्रांनो ती जाहीर केली होती, ज्यामध्ये अतिवृष्टीचे काही निधी होता, काही ज्याचे जनावर गेले आणि काहीची जमीन वाहून गेली त्याच्यासाठी सुद्धा काही निधी होता, आणि आपला 7 ते 8 हजार कोटी रुपयाचा निधी हा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी होता ज्यांनी पीक विमा फाडलेला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा फाडला असेल, तुम्ही सुद्धा पीक विमा फाडलेला असेल मित्रांनो, कारण की हा पीक विमा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळत असतो ज्यांनी पीक विमा फाडलेला असेल. तर तुम्ही सुद्धा पीक विमा फाडलेला असेल तर तो निधी तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे. तर राज्य सरकारनं 18,000 रुपये प्रति हेक्टर कोरडवाहूसाठी ही रक्कम जाहीर करण्यात आलेली होती, परंतु अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेली नाही आहे. कारण की राज्य सरकारनं ते जाहीर केल्यानंतर तुरंत 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिने लागलेले होते. अतिवृष्टीचा पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात आलेला होता. तर अतिवृष्टीचा एक मदत शेतकऱ्यांना मिळाली म्हणून शेतकऱ्यांमध्ये काही जास्त हे नव्हतं मित्रांनो की आता पैशांची जास्त गरज किंवा असं सरकारला वाटलं असेल, म्हणून शेतकऱ्यांनी हा जो आहे 7,000 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला. मात्र अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर केला नव्हता. परंतु आता 1 मार्च राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं आर्थिक बजेट अर्थसंकल्प पारित होणार आहे, आणि अर्थसंकल्प बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत तो निधी जाहीर करण्यात, म्हणजे तो निधी जो सरकारनं घोषणा केलेली होती अधिकृतपणे, त्याचं भाषण मी टाकलेलं आहे यूट्यूबवर, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तो 7,000 कोटीचा निधी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता 1 मार्चपासून जाहीर करण्यात येणार आहे. या 1 मार्चला अर्थसंकल्पामध्ये खूप सारे महत्त्वाची योजना हे जाहीर करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये आपली पीक विमा 2025ची खरीप हंगामाची योजना ती जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो, आणि बऱ्याचशा शेतकऱ्याला याचा लाभ होणार आहे. आता लक्षात ठेवा, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार, यासाठी फक्त मी अगोदर तुम्हाला सांगितलं ते शेतकरी पात्र आहे ज्यांनी पीक विमा फाडलेला असेल, तुम्ही तुमच्या शेतीची ई पीक पाहणी योग्यरित्या केलेली असेल. ई पीक पाहणी खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःहून केली असेल किंवा सहाय्यक ई पीक पाहणी केली असेल तरी चालते मित्रांनो. फक्त तुम्ही योग्यरित्या टाईम डेटच्या अगोदर ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. शासनाने यासाठी मुदतवाढ सुद्धा केलेली होती, तुम्ही 100% केलेली असेल. दुसरं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेस खूप सारे शेतकऱ्यांचे वादे पडलेले होते की आमच्याकडे फार्मर आय डी नाही, तर हे कसं मिळणार आहे. तर त्यांना सरकारने एक नवीन पोर्टल KYCचं ओपन केलं. फार्मर आय डीसुद्धा त्यांना काढावी लागली. आता तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. पोर्टल उपलब्ध आहेत मित्रांनो, नाहीतर तुम्हाला पुढे KYC किंवा इतर काही प्रक्रियापासून जावं लागणार आहे. सोबतच तुमचे महसूल मंडळ यासाठी पात्र आहेत का हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर होणार आहे. तुमच्या तहसीलीनुसार ही यादी जाहीर होणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याद्या पाहू शकता. त्या ठिकाणी तुमचे राज्य म्हणजे जिल्ह्यामार्फत ह्या याद्या टाकल्या जात असतात मित्रांनो. अशा प्रकारची संक्षिप्त माहिती मी तुम्हाला या खरीप पीक विमा 2025 संदर्भात दिलेली आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.